शेतकरी मित्रांनो, मी रामेश्वरमध्ये आपण आज टरबूजाच्या प्लॉटवरती आलेलो आहोत. ओके, हा जो टरबूजाचा प्लॉट आहे 1.5 एकरचा प्लॉट आहे. याच्यामध्ये मॅक्स ही व्हरायटी लावलेली आहे, बियाण्याची लागवड केलेली आहे. आणि आपण आता या प्लॉटचे समजा इथून सविस्तर जे एक 4-4 दिवसाची व्हिडिओ जे फवारणी आणि आळवणी असतील याची व्हिडिओ आपण या यूट्यूबच्या इंस्टाग्राम चॅनलवरती टाकणार आहोत. आणि आपलं यूट्यूब पण चॅनल आहे ॲग्रोनॉमिस्ट रामेश्वरमध्ये म्हणून, ओके, या नावाने. त्याच्यावरती आपण काय हळदीचे व्हिडिओ टाकलेले आहेत. याच प्लॉटचा सविस्तर व्हिडिओ आपण तिथं टाकलेला आहे, कसं नियोजन केलेलं आहे काय नाही. आता हा प्लॉटचा 9वा दिवस आहे. बी लागवड केलेली आहे, एकदम छान अशी उगवण क्षमता झालेली आहे. आणि आत्तापर्यंत ज्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे, बेसोल डोसमध्ये DAP 2 पोते, एक लाल पोटॅश आणि एक मायक्रोरायझा असं खत टाकून झालेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजेच काही जागी निघालेलं मोड जे असतं ते खरपडे खातात, तर ते खाऊ नये म्हणून कॅल्डॉन हे एकरी समजा 350 ग्राम कॅल्डॉन घेतलेला आहे. आणि हे गव्हाच्या आणि तांदळाच्या भरड्यामध्ये मिक्स करून मल्चिंग पेपरवरती सिपून घेतलं होतं. तर सुरुवातीच्या याच्यामध्येच तर त्याचं आपण चांगलं कंट्रोल झालेलं पाहायला भेटतं आहे. काही जागी मोरांनी खाल्लेला आहे, त्यासाठी पण परत दुसरं काही नियोजन करून घेता येईल. आणि आता इथं थोडीशी उगवण क्षमता बघा, एक चांगली एकदम अशी उत्तम उगवण क्षमता झालेली आहे. प्लॉटची आजचा 9वा दिवस आहे. ओके, तर याच समजा आज 9 दिवसामध्ये जे पाण्याचं नियोजन होतं, आतापर्यंत समजा लागवड केली त्या दिवशी 2 तास पाणी दिलं होतं. आणि तिथून पुढे जे 15-15-20 मिनिटाचं 2-2, 3-3 दिवसांनी पाणी दिलेलं आहे. आता इथून थोडंसं पाणी वाढेल. आता इथून पुढचे जे ड्रिचिंग आणि आळवणे असतील हे सविस्तर आपण आपल्या व्हिडिओमध्ये टाकत जाऊ. धन्यवाद.